हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आहे मदर्स डे आणि आम्ही आलो आहोत मॉलमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी। सेलिब्रेशन म्हणजे असंच थोडंफार फिरायचं वगैरे आहे आणि काही गिफ्ट घ्यायचं आहे। सो बघणार आहोत काही भेटतंय का, तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा। कुठे आलो रे? फिरायला आलो मॉलमध्ये। सरांना मॉल आवडतो ना? हां, आवडतो सरांना मॉल। झोपला होता, लगेच उठला मॉल बघून। सो आज आहे मदर्स डे, तर सर्वांना सगळ्यात पहिला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आम्ही आलो आहोत मदरला, म्हणजे मला गिफ्ट घ्यायला। काय गिफ्ट घ्यायचं ते ठरलं नाही अजून, बघूयात। सारा सो मॉलमध्ये आलो आणि आल्या जरा आता भूक लागली आहे। जवळपास 7:45 वाजले, तर आम्ही आता पिझ्झा वगैरे खायला आलो आहोत। आणि त्यानंतर जाऊ आम्ही गिफ्ट घ्यायला। माझं म्हणजे हे घेऊन देणार आहेत मला मदर्स डेमुळे, तर ते सारंगकडनं आणि ह्यांच्याकडनं असणार आहे गिफ्ट। आणि सारंग एवढा मस्ती करायला लागला आहे ना आता, बऱ्याची मस्ती किती चालू आहे। कुठेही गेला का आता असाच करतो, खूप मस्ती करतो ना सारंग। ॲक्च्युली तो झोपलेला होता, त्यांनी मॉलमध्ये बघितला आलो आहे मॉलमध्ये, लगेच उठला। हो, तुझ्याबद्दलच सांगते। अरे बापरे। सो पिझ्झा ऑर्डर केलाय आणि पास्ता पण केलाय। पास्ता अजून आला नाही, मिरिंडा केलाय। आणि साहेबांनी इथे लगेच मिरिंडा ओढला होता। आता अजिबात शांत बसत नाही सारा। काय चाललंय? पास्ता पण आलेला आहे। सो आता स्टार्ट करूयात। सो मॉलमध्ये आलोय आणि मदर्स डे असल्यामुळे एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी, बाप रे। आणि हे नेहमीप्रमाणे बिझीच। अजून ठरलं नाही आम्हाला काय घ्यायचं आहे। सो ह्यांनी मला 2-3 ऑप्शन सांगितले आहेत, मग त्यातलं मी एक घेणार आहे। तर बघूयात, तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल मी काय घेणार आहे ते। तर कंटिन्यू राहा। सारंग हे हो, इकडे तिकडे सगळीकडे बघत फिरतोय। सो तुम्हाला माहिती आहे, इकडे आहे ना आमच्यासारखेच आहे ना खूप सारे असे कपल्स आहेत जे त्यांच्या न्यूबॉर्न बेबीला घेऊन आलेले आहेत स्ट्रोलरमध्ये। यावेळेस आम्ही स्ट्रोलर आणायचं विसरलो सारंगचं, आणि अक्षरशः 1-1, 2-2 महिन्याचेच लहान लहान मुलं मुली आहेत, त्यांना घेऊन हे लोक आलेत मस्त मॉलमध्ये मदर्स डे सेलिब्रेशन करायला। आणि एवढी जास्त गर्दी आहे, प्रत्येकाकडे लहान मुलगा दिसतोय, बाळ दिसतंय, खूप छान वाटतंय बघून। आणि आमच्या घरी लग्न आहे माझ्या मावस दीराचं, आणि अजून एक म्हणजे तेच लग्न आहे ह्यांच्या मामाच्या मुलीचं। तर सारंगसाठी मी ऑलरेडी फर्स्ट क्रायवरून ड्रेस ऑर्डर केलेले आहेत, पण त्याची डिलिव्हरी खूप लेट येणार आहे। आणि मला जरा डाऊट आहे व्यवस्थित येत आहेत की नाही। बंद आहे? अरे यार, बॉर्न बेबीज नको, मला फर्स्ट क्रायमधलंच पाहिजे। तर आम्ही आता फर्स्ट क्रायमध्ये जाणार होतो ड्रेस बघायला, पण ते बंद आहे। खालच्या फ्लोअरला वगैरे असेल ना, एकच आहे फर्स्ट क्राय एवढं। ठीक आहे, बघतो आता अजून आहे का इकडे फर्स्ट क्राय। हे तर बंद आहे आज, बघूयात मग। ह्यांना विचारू आपण काय घेणार आहे, काय गिफ्ट घेणार आहे। अजून फिक्स नाही काय? अजून फिक्स नाही। 2-3 ऑप्शन्स होते ना, का सगळे ऑप्शन्स घ्यायचे? एक पण नाही। मग फक्त फिरवायला मॉल फिरायचं आणि घरी जायचं, खायचं आणि घरी जायचं, नाही का? बघूयात, चल ना। फास्ट ट्रॅकमध्ये आलो आहोत तिकडे, आता बघूयात। आम्हाला टायटनचं घ्यायचं आहे, बघूयात आहे का इकडे। बाहेरनं तर नाही दिसत आहे मला काहीच। जे तुम्ही ग्रीनवाला ट्राय केला तो पण दिसतो। सारंग सारंग तर आम्ही इकडनं निघालो। माझा चेहरा बघून तुम्हाला समजत असेल मी घेतलंय का नाही घेतलं, काय वाटतं?
तर घेतले 15,000चं वॉच. शडाब नितीन मुगले. तर वॉच नाही घेतलं कारण की एकच आवडलं होतं, ते ह्यांना आवडलं होतं पण ते होतं 10,000चं आणि मला एवढ्या महागाचं घ्यायचं नव्हतं. तर बघू म्हटलं अजून. आणि इथे 2-3 शॉप फिरलो आम्ही पण नव्हते, म्हणजे मला जसं पाहिजे तसं नव्हतं आणि एकच ह्यांना आवडलं होतं पण ते महाग होतं. तर मग आता बघूयात बाहेर टायटनचं शॉप कुठे आहे का, मग तिकडे घेऊ. थकायला झालं. आता निघालो आम्ही मॉलमधून. सारा मम्माचं गिफ्ट नाही घेतलं तुम्ही, भेटलंच नाही मम्माला गिफ्ट. तर आमचं फायनली ठरलं वॉच घ्यायचं. ऑलरेडी माझ्याकडे एक वॉच आहे पण मला अजून एक घ्यायचं. तर इथे नाही आवडले मला आणि एकच आवडलं पण ते खूप जास्ती महाग होतं. एवढं महाग मला घ्यायचं नव्हतं कारण की ऑलरेडी आता जे मी कॅसिओचं वापरते ते 6,500चं आहे. मग अजून ह्याच्यापेक्षा पण अजून महाग, तर असं मला नको वाटलं जरा. तर बघूयात आता मी जाताना जरा बघतो इथे कुठे जर असेल टायटनचं किंवा दुसरं कोणत्या ब्रँडचं शॉप, तर मग तिकडे आम्ही व्हिजिट करू. नाहीतर मग डायरेक्ट घरी जाऊ आणि मग घेता म्हणतात ऑनलाईन घेऊयात. भेटलं ना. पाणी पिते, तहान लागली आहे मला खूप जास्त. सो मी गिफ्ट काय घेणार आहे हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. तर असेच ब्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.